लोकसभा निवडणूक 2024ची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 29 ते 30 जागा लढवण्याची तयारी दर्शवली असून शिवसेनेसाठी शिंदे गट 13 ते 14 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी 4 ते 5 जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. दोन्ही मित्रपक्षांनी जास्त जागांची मागणी केली असली तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय आता दिल्लीत शनिवारी होण्याची शक्यता आहे. राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये शिवसेनेने 18 ते 20 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 10 ते 12 जागांची मागणी केली असली तरी शिंदे गटातील विद्यमान 13 खासदारांच्या जागांव्यतिरिक्त एखादीच जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे. ठाकरे गटाकडे असलेल्या खासदारांपैकी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा नारायण राणे आणि दक्षिण मुंबईची जागा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच छत्रपती संभाजीनगरची जागा मंत्री भागवत कराड किंवा अतुल सावे यांच्यासाठी भाजपला हवी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 4 ते 5 जागा दिल्या जातील. 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने बारामती, शिरूर, सातारा, रायगड या 4 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी केवळ रायगडचे खासदार सुनील तटकरे हे अजित पवारांसोबत आहेत. जागावाटपाचा अंतिम निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी शनिवारपर्यंत घेतील आणि त्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडळी, तुम्हाला काय वाटते, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद.